पंचा, आई हे होतास तू. मी आल्यापासून माझ्याशी बोलावंसही नाही वाटलं तुला. अगं नाही ग, जरा फोनवर बोलत होतो, कामाचं बोलत होतो. तू कसा आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहेस? उत्तम. मी काय म्हणत होते बरं तू आता काय म्हणू नकोस. ऐक ऐक ना, मला आता कामावरनं फोन आलाय, त्यामुळे पटकन जावं लागणार आहे मला. संध्याकाळी आल्यानंतर निवांत बोलूया आपण. बर या. तुम्हाला केवढी हौस तडमडत इथे येण्याची, पण लोकांना आपल्यासाठी वेळ आहे की नाही हे बघायचा विचारच नाही आला मनात. नाही काय ना लक्ष्मी, मुंबई सारख्या ठिकाणी घरामध्ये बसून चकाट्या पेटण्यात का वेळ नसतो माणसांकडे. वर्षानुवर्ष काम करून सुद्धा स्वतःच्या मनासारखं वागता येत नाही, आश्चर्य वाटतं मला. काही लोकांना ठराविक वेळी घराच्या बाहेर जाऊन काम करायचं असतं याची कल्पनाच नसते. कमाल वाटतं मला या गोष्टीची खरंच. एवढी वर्ष नोकरी करून सुद्धा स्वतःच्या मनाप्रमाणे जगता येत नाही तर काय अर्थ आहे? काय ना लक्ष्मी, वाडवडिलांच्या इस्टेटीच्या जीवावर जर लोळत पडलो असतो ना तर काही प्रश्नच नव्हता. कधी उठा, काही करा, मनमानी चाललीच आहे आपली. वाड वडिलांची इस्टेट टिकवायला सुद्धा धमक लागते. लाखाचे 12 लाख करता येतात, नाही तर लाखाचे 12,000 सुद्धा होतात. पैसे आम्ही कष्ट करूनच मिळवतो. कष्ट कष्ट बैल सुद्धा करतात शेतात कष्ट. नाही तेच ना, काही लोकांना काय वाटतं माहितीये ना की या जगात जन्माला आलेली सगळी माणसं बैलच असतात, बैल. पण काही लोकांना वेगळं काही करावं असं वाटतं, स्वतःच्या मनासारखं जगावं असं वाटतं, याची कल्पनाच नसते ना. वाटून काय उपयोग आहे? स्वतःच्या आई बरोबर बसून जरा 2 गोष्टी बोलाव्यात असं वाट करता येते का? पण खाली मान घालून कामाला जावंच लागतंय. नाही, स्वतःची मनमानी करायला हा काही गोठा नाहीये ना. आज काय 40 लिटरच दूध विकलं, आज काय 20 लिटर विकलं, उरलेलं काय पिऊनच टाकलं. अरे आम्ही आमच्या मर्जीचे मालक आहोत. मालवणकरांच्या 7 पिढ्यात कधी कुणी कुणाचे पाय धरले नाहीत की नोकरी केलेली नाही. नाही, नोकरी मी करत नाही. मालवणकरांच्या 7 पिढ्या ऐत खाऊन निघाल्या म्हणून मी पण तसंच व्हायचं, याला काही अर्थ नाहीये ना.